आज आपण सुलभेचं आलेलं पत्र व त्यावरील प्रतिक्रिया हे या लेखात पाहणार आहोत. आज आपण वावटळ हा लेख वाचणार आहोत. घरी गेल्यावर ते पत्र फोडून पाहावे असे तात्यासाहेबांनी ठरविले. आपल्या मनाच्या दुबळेपणाबद्दल त्यांना रागही आला थोडासा. पण भयंकर तापातून उठलेल्या मनुष्याने उभे राहण्याचा प्रयत्न करताच त्याचे पाय जसे लटपट कापू लागतात तसे त्यांचे मन झाले होते. 3 वर्षांपूर्वी खुनाच्या खटल्यात सापडून मनोहर फरारी झाला. मॅट्रिक पलीकडे त्याची मजल कधीच गेली नव्हती आणि गाण्या बजावण्याच्या नादातच तो दंग असे हे खरे. ही शल्य तात्यासाहेबांच्या अंतःकरणात सलत नसत असे नाही. आपल्या मुलाने आपली वकिली पुढे चालवावी असे त्यांना फार फार वाटे. मनोहरच्या शिक्षणाकरिता त्यांनी इतका पैसा खर्च केला की तेवढ्यात दुसरा एखादा मुलगा बॅरिस्टर होऊन आला असता. बोर्डिंग, शिकवण्या, वशिले सर्व काही झाले, पण विश्वविद्यालयाची वैतरणी नदी मनोहर कधीच ओलांडू शकला नाही. वर्गात लागलेल्या पुस्तकांपेक्षा गावात लागलेल्या नाटकांकडेच त्याचे जास्त लक्ष असे. त्याने तरी काय करावे? इतिहासातील लढाया वाचू लागले की आपल्या कानात ग्रामोफोनवरील गोडगोड गाणी घुमू लागतात. हे त्याचे समर्थन तात्यासाहेबांनी कधीतरी ऐकून घेतले असते का? एखाद्या शिल्पकाराने 2च पुतळे मन लावून करावेत, त्याप्रमाणे तात्यासाहेबांचा सारा जीव मनोहर व सुलभा यांच्यावर होता. एक पुतळा मध्यम ठरला तरी दुसरा असामान्य ठरेल अशी खात्री सुलभेच्या यशावरून त्यांना वाटू लागली. मनोहरवरचे त्यांचे लक्ष अजिबात उडाले. त्याला काही हवे नको असल्यास तो ते मावशीला मध्यस्थीने मिळवी. सुलभेचा मॅट्रिकमध्ये खूप वर नंबर आला. सुलभा पहिल्या वर्गात इंटर सायन्स पास झाली. सुलभा मेडिकल कॉलेजातही हुशार ठरली. या आनंदात तात्यासाहेबांचा सारा कौटुंबिक वेळ जायचा. आपल्या एका पुतळ्याची किंमत दगडापेक्षा अधिक नसली तरी दुसरी मूर्ती इतकी मोहक होईल की तिचे मोलच कोणाला करता येणार नाही असे त्यांना वाटे. पण नायकिनीच्या खुनाशी संबंध येऊन मनोहरने ज्या दिवशी घर सोडले त्या दिवसापासून आपल्या आशा मंदिरांच्या खाली धरनिकंप होणे शक्य आहे ही कल्पना तात्यासाहेबांना स्पष्टपणे आली. मनोहरने आपले नाव उजळ केले नाही तरी तो त्याला काळिमा आणील असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण स्वप्नातही न दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष घडाव्यात अशीच मानवी संसाराची विचित्र रचना आहे. या प्रसंगानंतर गेली 3 वर्ष त्यांच्या आयुष्याचा प्रवाह संथपणे वाहत होता. मनोहरचा पुढे पत्ताच लागला नाही. पण तो मला मेला आणि मी त्याला मेलो असे तात्यासाहेब त्याच्याविषयी उद्गार काढून चुकले होते. मात्र स्वाभाविक वात्सल्यामुळे असो, आपल्या नावाचे अधिक धिंडवडे होऊ नयेत म्हणून असो, त्याच्या मागे शिरगाव संस्थांच्या पोलिसांचा ससेमिरा लागू नये अशी व्यवस्था त्यांनी वेळीच केली होती. त्या परक्या तरुणाने दिलेले सुलभेचे पत्र हातात नाचवीत असतानाच त्यांचे रागावलेले मन 3 वर्षांपूर्वीच्या या दुःखद प्रसंगाचीच उजळणी करीत होते. ताईसाहेब मुंबईहून येणार ही विठूची कल्पना. म्हणून तात्यासाहेब मोटारीत बसल्यावर तो क्षणभर बाहेर घुटमळला. त्याने तात्यासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना काही विचारण्याचा धीर त्याला झाला नाही. अपरात्री दार थोडे उघडताच अंधार दिसल्याबरोबर लहान मूल धाडकन दार लावून परत येते. विठूही तसाच आपल्या जागेवर जाऊन बसला. रस्त्यावर एक टांगेवाला आपल्या हडकुळ्या घोड्याला बेदम चोपत होता. एक लहान मूल मध्येच आडवे आल्यामुळे विठूने जोराजोराने भोंगा वाजविला. त्याचा आवाज अगदी विलक्षण कर्कश झाला. पुलाच्या पलीकडचे नदीचे पात्र मंद संधी प्रकाशात अगदी दिसत होते. पण यांपैकी कोणत्याच गोष्टीकडे तात्यासाहेबांचे लक्ष गेले नाही. तापाने ग्लानी आलेल्या मनुष्याला आपल्या भोवतालच्या जगाची जशी जाणीव नसावी तशी त्यांची स्थिती झाली होती. मोटार बंगल्याच्या दारापाशी थांबताच मावशींनी दार उघडले. मोटारीतून तात्यासाहेब एकटेच उतरलेले पाहून मावशींनी विचारले, "नी ताई?" "ताई काय लहान मुलगी आहे आता?" मावशी तात्यासाहेबांच्याकडे पाहतच राहिला. सरावाने आंधळा मनुष्यही मार्ग ओळखू शकतो. मावशींचे तर उभे आयुष्य तात्यासाहेबांच्या घरी गेलेले. काहीतरी विचित्र घडले आहे एवढे त्यांना कळले. त्यांनी हलक्या स्वरात पुन्हा प्रश्न केला, "आजारी का आहे ताई?"
आपल्या खोलीकडे जात तात्यासाहेबांनी उत्तर दिले, दुसरं कोणीतरी आहे आजारी. दुसरं कोण? कोण ते देवाला ठाऊक. मावशींनी झटकन पुढे होऊन तात्यासाहेबांच्या खोलीतील विजेचे बटन दाबले. टेबलाकडे बोट दाखवीत त्या म्हणाला, तार आली मगाशी. तात्यासाहेबांनी टेबलावरील तारेवर जवळजवळ झडपच घातली. सुलभेने रात्रीच्या गाडीने निघते म्हणून कळविले असावे, अशी कल्पना मनात येऊन त्यांना आनंद झाला. परोपकाराची लहर आली असली तरी पोरगी माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशी अभिमानाची छटा त्या आनंदाशी पाठशिवणीचा खेळ खेळत निघून गेली. त्यांनी तार उघडून पाहिली. तार विजय देशपांड्यांची होती. तात्यासाहेबांची मान वर होताच मावशींनी विचारले, काय म्हणते ताई? बोलायलाच तयार नाही ती. म्हणजे? तिची नाही ही तार, विजयांची आहे ही. मेलऐवजी पॅसेंजरने येणार आहेत ते. मावशींच्या शांत मुद्रेकडे आश्चर्याने पाहत तात्यासाहेब म्हणाले, ताई आली नाही म्हणून वाईट वाटलं ना तुम्हाला? हसत मावशी उत्तरला, छे, मुलं मोठी झाली म्हणून आपण काही लहान होत नाही. ताई तर असंच म्हणते. कशावरनं? एक खाऊचा पुडा पाठवून दिला आहे ना तिनं तुम्हाला. तात्यासाहेबांच्या या थट्टेचा अर्थ मावशींच्या लक्षात येईना. इतक्यात त्यांच्या हातात एक पुडी पडली. नुसत्या वासावरून त्यात हिरव्या चाफ्याची फुले आहेत हे त्यांनी ओळखले. त्या आनंदून म्हणाला, ताईनं पाठविली ही? स्टेशनावर नाही काही फुलं विकत मिळत. लहानपणापासूनच लागवी आहे मोठी पोर. कोणी काही खायला दिलं तरी माझ्याजवळ येऊन म्हणायची, माची तुला हवा खाऊ? मावशी स्वयंपाकघराकडे गेला. तात्यासाहेबांनी पत्र उघडले. आरंभी श्री नव्हतीच. त्यांच्या मनात आले, लहानपणी ही श्री काढण्यासाठी सुलभा केवढा हट्ट करून बसली होती. मनोहर काही केला तिला काढू देईना. आपण एका खटल्याच्या साक्षीदारांना पडवीत बसलो होतो. शेवटी ती आपल्या दारात येऊन रडू लागली. आपण कागद बाजूला सारून तिला जवळ घेतली. श्री काढून दिली आणि तिचा हात हातात घेऊन ती गिरवलीही. पण लहानपणी श्रीसाठी हट्ट घेणाऱ्या सुलभेला श्री लिहिण्याची इच्छाही होत नाही आता. भोळ्या बिचाऱ्या मावशी. नदी पर्वतापाशी घोटाळत राहत नाही हे लक्षात येत नाही त्यांच्या. ती वळणे वळणे घेत शेवटी कुठल्या तरी लांबच्या समुद्राला जाऊन मिळते. ही नदीची कल्पना तात्यासाहेबांच्या मनात सहज आली होती. पण सुलभेच्या पत्रातील मजकुरावरून नजर टाकताच ती अगदी बरोबर होती असे त्यांना वाटले. तिने लिहिले होते, तात्या तुम्ही माझ्यावर अगदी खूप खूप रागवाल नाही? विमानं असती तर तुमची समजूत घालायला मीच येऊन गेले असते. पण एक रोगी घेतला आहे हातात. अगदी बिछाण्यापाशी बसून राहायला हवंय त्यांच्या. हे घडले तरी किती विलक्षण तऱ्हेनं. तुमची तार मिळाल्यावर मी रजेची व्यवस्था केली. सामान घ्यायचे ते घेतले आणि वांद्र्याला एका मैत्रिणीकडे जायचे. फार दिवस राहिले होते म्हणून तिच्याकडे गेले. तिच्याकडे खूप खूप हिरवा चाफा मिळाला. मावशीच्या देवाकरिता एक लहानशी पुडी करून सुद्धा घेतली मी. परत येताना गाडीत खूप गर्दी होती. आज संध्याकाळी पुण्याला गेल्यावर माझं लहानपण परत येईल असं मनोराज्य करीत बसले होते मी. आणि खरंच तात्या, मावशी दिसली की कितीतरी लहान झाल्यासारखं वाटतं मला. पुस्तके, प्रश्न, परीक्षा सारं विसरून जायला होतं एकदम. आई आजारी असतानाची खिरीची आठवण मावशी अजून सांगते ना. खीर खाल्ली म्हणजे आईचे आयुष्य वाढते असे मावशीने सांगितले की आवडत नसतानाही मी अधिक खीर खायची. आणि मनूदादा काय खाल्लं म्हणजे वडिलांचे आयुष्य वाढते हे कोणी ठरवलं नाही, नाहीतर ते दररोज खाण्याचा नेमच केला असता मी. मावशी सुलभेला लाघवी म्हणतात हे अगदी खरे असे या वाक्याच्या वेळी तात्यासाहेबांच्या मनात आले. पानाआड दडलेल्या फुलाच्या सुवासाने मन उल्हासित व्हावे त्याप्रमाणे या विनोदी वाक्याच्या मागे लपलेली सुलभेची आपल्यावरील माया पाहूनही त्यांचे मन प्रसन्न झाले. ते पुढे वाचू लागले. काय लिहिते मी वेड्यासारखी. हे जर कोणी वाचले तर MBBSच्या परीक्षेच्या वेळी माझ्याऐवजी दुसऱ्याच बाईने पेपर लिहिले असले पाहिजेत अशी त्याला शंका यायची. गाडीत दारापाशीच कशीबशी जागा मिळाली होती मला. उद्या विजय भेटणार. या वर्षात जिंकलेल्या साऱ्या खटल्यांच्या गमती त्यांच्याकडून ऐकायला मिळणार. टेकडीवरून मुकेपणाने भटकण्याची शिक्षा चुकणार. एक ना दोन अनेक कल्पना माझ्या मनात नाचत होत्या.
इतक्यात दादर स्टेशन आले. गर्दीतून कोण कोण माणसं आत शिरली ते पाहिलेही नाही मी. एक पायजमावाला तरुण पाठमोरा उभा होता, म्हणून अगदी थेट विजयसारखा वाटणारा. मी मनात विचार केला, चेहऱ्याने सुद्धा माणसे एकमेकांसारखी दिसतात. मग पाठमोऱ्या माणसात सारखेपणा दिसला तर त्यात नवल कसले. पण मी अशी बघत असतानाच त्याने एकदम मागे फिरून माझ्याकडे पाहिले. माझे लक्ष त्यांच्याकडे आहे हे पाहताच तो म्हणाला, माफ करा हिरव्या चाफ्याचा वास आला म्हणून मागं वळून पाहिलं मी. त्याच्या माफीत केवढा दिलदारपणा होता. मग जवळ बसलेली बाई कशी दिसते ही पाहण्याची वृत्ती त्याच्या दृष्टीत कोठून दिसणार. मी त्याला लगेच उत्तर दिले, तुम्ही वर्तमानपत्राचे संपादक आहात वाटतं. माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात न आल्यामुळे तो माझ्याकडे पाहत राहिला. मी हसत हसत म्हटले, अशी उठल्या सुटल्या माफी काय मागता तुम्ही. पण काय, बाळपणाच्या मित्राला मैत्रिणीकडे पाहायला काय हरकत आहे. तो एकदम चमकला. मी त्याला लगेच ओळखले होते. 8-10 वर्षांनी त्याला पाहिले खरे, पण दृष्टीत थोडा कठोरपणा एवढाच काय तो बदल झाला आहे त्याच्यात. माझ्याकडे निरखून पाहून तो म्हणाला, सुलभा. मी उत्तर दिले, हो, सुलभा कालेलकर, MBBS. तो हसून उद्गारला, वा, पदव्यासुद्धा पाठ आहेत की. CID आहात वाटतं. तो नुसता हसला. तो आपल्या आजारी बहिणीकरता गीर गावातील ओळखीचा एक डॉक्टर आणायला चालला होता. मला अगदी राहावे ना. मी त्याला म्हटले, माझी पदवी खोटी वाटते की काय तुम्हाला. म्हणजे तुमच्या पुढे एक डॉक्टरीन बसली असताना तुम्ही एका डॉक्टरला बोलवायला चालला आहात. स्त्री जातीचा केवढा अपमान आहे हा. एक उत्तम नाटक होईल ना या विषयावर. कितीतरी वर्षांनी तो भेटला होता, त्यामुळे खूप गमतीने बोलले मी. शेवटी ग्रॅड रोडवर उतरून पुन्हा मी परळला परतलो. वाटेत मी त्याला म्हटले, तू काही ओळखलं नाहीस मला. पुरुष चंचल म्हणतात ते काही खोटं नाही म्हणायचं. त्याने हसत उत्तर दिले, चंचल कोण ते तूच ठरव. माझ्यात बदल झाला नाही म्हणून तर तू मला ओळखलंस, पण तू इतकी बदलून गेली आहेस की सुलूची सुलभादेवी झाली आहेस अगदी. त्याच्या बहिणीला पाहून औषध द्यावे आणि परत येऊन मेल गाठावी असा होता माझा बेत. पण माणसाच्या बेताचा पालापाचोळा योगायोगाच्या वावटळीत कुठल्या कुठे उडून जातो. अगदी अत्यवस्थ आहे त्याची बहीण. विशेष काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे हार्ट केव्हा फेल होईल याचा नेम नाही. बिचारीचा नवरा गिरणीत गेला आहे. मुले शेजारी पाजारी खेळत आहेत. भावाचे आज रात्री पुण्याला जरुरीचे काम आहे अगदी. त्याला कामाविषयी विचारले तर काय म्हणतो, CIDतली माणसं कधी आपले कामं सांगतात का. मोठा आटल्या गाठीचा झालेला दिसतोय तो. लहानपणी क्रिकेटमध्ये धावा किती काढला, कुठल्या मास्तरांनी कुणाला मुद्दाम जास्त मार्क दिले, सारे सांगत असे तो मला. क्षणभर राग सुद्धा आला मनात. असे वाटले, आपले पुण्याला इतके निकडीचे काय काम आहे हे जर तो सांगत नाही तर आपण तरी आपले जाणे रहित करून त्याच्या बहिणीच्या उशाशी का बसा. पण दया हे तर आमच्या धंद्याचे ध्येय. तेव्हा उद्या तो पुण्याहून परत येईपर्यंत त्याच्या बहिणीची शुश्रूषा करायचे मी ठरविले. इंजेक्शन दिल्यामुळे त्याच्या बहिणीला गाढ झोप लागली आहे आणि तो कोठे मित्रांना भेटायला गेला आहे. हे पत्र तुम्ही स्टेशनवर भेटला नाही तर बंगल्यावर पोहोचते करील तो. नाही म्हणता किती लांब पत्र लिहिले मी, आणि तेही शेजारी एक रोगी अगदी अत्यवस्थ असताना. नेपोलियन रणांगणावर भूमितीचे प्रश्न सोडवीत अशी आख्यायिका आहे. तुमची सुलूही नेपोलियन होणार आहे तात्या. अगं बाई, चुकलीच पण ही उपमा. या नेपोलियनला शेवटी एका ओसाड बेटात आपलं आयुष्य कंठावं लागलं ना. या उपमांच्या वाटेला डॉक्टरनीने जाऊ नये हेच खरे. विजयांचा विरस होईल मोठा. मी तिथे नाही असे पाहून. एवढे इंग्लंडला जाऊन आलेले, पण तुमच्या टेनिसचे ते अगदी कट्टे शत्रू. मी येईपर्यंत एकटेच फिरायला जावे लागेल त्यांना. आल्यावर अगदी सव्याज फेड करीन म्हणावे राहिलेल्या फिरण्याची. आता पत्र पुरे करतेच. ती मावशीला नमस्कार. उद्या अगदी येतेच म्हणून तिला सांगा. तुमची सुलभा. ताक. पत्र वाचून पाहिले आणि माझे मलाच हसू आले. रामा वाचून रामायण म्हणतात ना, तशातली गत झाली सारी.
माझ्या पत्रातला तो कोण हे लिहिलेच नाही मी कुठे. शिरगावला आपल्या घरी मोलकरीण होती, तिचा भाचा, तुम्हाला आठवतो का? तिथल्या हायस्कूलमधून पहिला जगन्नाथ शंकर सेठ स्कॉलर आला होता तो. तीच स्वारी भेटली मला आज. सुलभा. स्टेशनवर पाहिलेल्या त्या तरुणाची मूर्ती आठवण्याचा तात्यासाहेबांनी प्रयत्न केला, पण काही केला तो त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहीना. आपण त्याला पूर्वी कुठेतरी पाहिले आहे असे आपल्याला का वाटले याची मात्र त्यांना आता कल्पना आली. आपला मनोहर मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्यांदा नापास झाला आणि त्याच वर्षी हा मुलगा, आपल्या घरच्या मोलकरणीचा भाचा जगन्नाथ शंकरसेठ आला. त्या दिवशी दैवाच्या खेळाचा विलक्षण राग आला होता आपल्याला. तोच खेळ दैव पुन्हा खेळणार आहे की काय? सुलभेने लगेच निघून यावे म्हणून आपण तार करतो काय? आणि मध्यंतरी 8-10 वर्ष गुप्त झालेला हा मुलगा तिला भेटतो काय? सुलभेच्या लहानपणी तात्यासाहेब थिओसॉफीवर जोराजोराने व्याख्यान देत असे. हायस्कूलमध्ये असताना सुलभेला आपल्या वडिलांच्या या विद्वत्तेचा केवढा अभिमान वाटे. पण त्यावेळी आपण मुलांच्या गळी उतरवलेले विश्वबंधुत्वाचे तत्त्व सुलभा अशा रीतीने आचरणात आणील अशी कल्पना तात्यासाहेबांना कधीच आली नव्हती. येऊन जाऊन सुलभेचे येणे एक दिवस लांबणीवर पडले. त्यात मनाला लावून घेण्यासारखे काय आहे असा विचार करून तात्यासाहेब जेवायला उठले. पण देवघरातून घंटेचा मंजूळ आवाज ऐकून स्वयंपाकघराऐवजी ते देवघराकडेच वळले. दारात उभे राहून ते पाहू लागले. सुलभेने पाठवून दिलेली फुले देवांच्या मूर्तीवर शोभत होती. त्यांच्या सुवासात कापूर उदबत्त्यांचा सुगंध मिसळल्यामुळे एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे देवघर सुवासिक भासत होते. मावशींनी देवापुढे टेकलेले डोके वर केले व सद्गतीत स्वरात त्या म्हणाला, माझ्या दोन्ही बाळांना सुखी राख. मावशींच्या प्रार्थनेने तात्यासाहेबांचे मन हलून गेले. मनोहरचे आपण नावसुद्धा घेत नाही. आज सुलभा आली नाही म्हणून आपण किती रागावलो. पण मावशींच्या मनात अखंड चांदणेच फुलले आहे. मनोहर नि सुलभा असतील तिथे सुखी असावीत हीच त्यांची इच्छा. वयाच्या 8व्या वर्षी वैंधव्य आलेल्या मावशींना समाधान लाभले आणि आपण संपत्ती, संतती, कीर्ती कशातही रतिमात्र उणेपणा नसून आपल्या मनाला कधी शांतता मिळाली नाही. सुख कशात आहे? स्वामित्वाच्या कल्पनेत की सेवेच्या भावनेत? मावशी उठत आहेत असे पाहून तात्यासाहेब पाऊल न वाजविता स्वयंपाकघराकडे गेले. लहान मुलाच्या झोपेप्रमाणे मावशींची देवपूजा त्यांना वाटली. स्वयंपाकघरात पांडुरंग शेगडीपाशी नवबहर येईल लतिकांना हे पद गुणगुणण्यात गुंग होऊन गेला होता. जेवण झाल्यावर विठूला सकाळी 7 वाजता स्टेशनवर जाण्याची आठवण करून तात्यासाहेब आपल्या खोलीत पलंगावर पडले. पण टाइम्समधल्या टेनिसच्या माहितीत अगर हाऊ टू बी यंग इन ओल्ड एज या त्यांनी कालच विकत घेतलेल्या पुस्तकात कशातच त्यांचे मन रमेना. ते डोळे मिटून स्वस्थ पडले. स्टेशनवर भेटलेल्या त्या तरुणाचे नाव आठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण काही केला ते त्यांच्या लक्षात येईना. मुद्दाम जाऊन मावशींना ते विचारावे असे सुद्धा त्यांच्या मनात आले, परंतु या विचाराचे त्यांनाच हसू आले. दररोजच्या व्यवहारात आपल्याला काय कमी माणसे भेटतात, त्यांची कुठे आपण चौकशी करीत बसतो. पडून अधिक अस्वस्थपणा जाणवू लागला म्हणून खिडकी उघडून ते बाहेर पाहू लागले. वद्य पक्ष असल्यामुळे बाहेर अंधारच होता. त्या अंधारातून कोणीतरी ग्रामोफोन लावलेल्या गाण्याचे सूर त्यांच्या कानावर आले. झोक तोल तोल ग आडाचं पाणी लई खोल ग. नाद माधुर्यामुळे क्षणभर तात्यासाहेब आपल्या मनाच्या वेदना विसरले, पण दुसऱ्याच क्षणी त्या गोड सुरांनी त्यांना मनोहरच्या गोड गळ्याची आठवण करून दिली. खिडकी लावून ते परत पलंगावर पडले. त्यांचा डोळा लागला. मधून मधून त्यांना मावशी वाचित असलेले शिवलीलामृत ऐकू आल्यासारखे वाटे, पण त्यांना एक निराळीत स्वप्न दिसू लागले. सुंदर 3 मजली बंगला, पण एकदम उलटा झाला तो.
त्याच्या पायातले दगड एकावर एक उभे राहू लागले. अगदी वरच्या दगडाकडे त्यांची नजर गेली. हा हा म्हणता त्या दगडाची मूर्ती बनली. ती मूर्ती 2-2.5 तप होऊन गेली होती, तरी त्या बाईची ती करुण दृष्टी तात्यासाहेब विसरले नव्हते. त्यांच्या वकिलीचा जम बसायच्या आधीची गोष्ट. एक खुनाचा खटला होता त्यांच्या हातात. खटला जिंकणे अशक्य आहे हे ते ओळखून होते. आरोपीच्या मित्रांनी तो जिंकण्याची निराळीच युक्ती काढली. न्यायाधीशाकडे पाठवून देण्याकरता त्यांनी आणलेली ती बाई चित्रात सुद्धा असे सौंदर्य दृष्टीला पडले नसते. कोपऱ्यात खाली मान घालून उभी असलेली ती बाई संध्याकाळच्या छाया समुद्राच्या पाण्यावर पडू लागल्या म्हणजे ते जसे मनोहर मनमलूल दिसते तशी तिची दृष्टी होती. नवरा फाशी जाऊ नये म्हणून हे भयंकर दिव्य करायला ती तयार झाली होती कसली? आरोपीच्या गावगुंड दोस्तांनी तिचा सक्तीने होकार घेतला होता. आपण सुशिक्षित वकील, आपला सल्ला देऊन तिला या विलक्षण संकटातून वाचवू अशी तिला आशा असावी. पण या खटल्यावर आपली वकिली अवलंबून होती. आपण सर्वांची निर्भत्सना करणाऱ्या तिच्या नजरेकडे दुर्लक्ष केले आणि तात्यासाहेब घामाघूम होऊन जागे झाले. मनोहरच्या आयुष्याची वाताहत हे आपल्या त्या पापाचेच फळ आहे अशी कल्पना त्यांच्या मनात येऊन गेली. रात्रीच्या भयान एकांतात मनुष्याचे मन अधिकच दुबळे होते. मनाचा कोंडमारा टाळण्यासाठी ते बाहेर बागेत गेले. बाहेरच्या थंडगार वाऱ्याने त्यांना बरे वाटले. मात्र आकाशातील नक्षत्र राशींकडे पाहताच त्यांच्या मनात आले, यातला कुठला तरी तारा पुढच्या क्षणी निखळून पडेल. हे कोणाला सांगता तरी येईल का? आणि अमका ग्रह तमक्या ग्रहाभोवती फिरतो, याला तरी काय कारण? अगदी बिलकुल विचार करायचा नाही असे ठरवून त्यांनी दरवाजावरील विजेचा दिवा लावला व तो फाटकाच्या आसपास एरझाऱ्या घालू लागला. अगदी बिलकुल विचार करायचा नाही असे ठरवून त्यांनी दरवाजावरील विजेचा दिवा लावला व ते फाटकाच्या आसपास एरझाऱ्या घालू लागले. 5-10 मिनिटांनी रस्त्यावरून त्यांना शब्द ऐकू आले. प्युरिटन आहेस तू नुसता. ही शिवी आहे की स्तुती? अगदी शिमग्यातली शिवी. रात्रभर जागायचंच. घेतली असतीस बीर थोडी तर? दुसरी व्यक्ती नुसती हसली. इतक्यात ती दोन्ही माणसे फाटकासमोर आली. अपरात्री बंगल्याच्या पुढच्या दारावर दिवा का लावला आहे म्हणून त्यांनी बंगल्याकडे पाहायला आणि तात्यासाहेबांनी त्यांच्याकडे पाहायला एकच गाठ पडली. त्यांचे आश्चर्य द्विगुणित झाले. ती जोडी दुसरी कोणी नसून सुलभेचे पत्र घेऊन येणारा मुंबईचा तरुण आणि अनन्य रंग पुस्तक हातात घेतल्याबद्दल स्टेशनवर तात्यासाहेबांना हसणारा पुण्याचा तरुण यांचीच होती. ते टेकडीच्या वाटेने गेले नव्हे तर तात्यासाहेबांचे आश्चर्य अधिक वाढले. टेकडीवर रात्रभर जागून हे लोक काय करणार आहेत हेच त्यांना कळेना आणि विजयचे स्वागत करण्याकरिता ते बेळगाव पॅसेंजरच्या 2nd क्लासच्या डब्यापाशी दुसऱ्या दिवशी सकाळी गेले. तेव्हा तर आश्चर्याच्या समुद्राला भरती आली. विजयबरोबर त्यांच्या डब्यातून सुमारे 20-21 वर्षाची एक तरुणीही उतरली. तिचा चेहरा विशेषत तिचे डोळे पाहताच तात्यासाहेबांना रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. आपल्या आयुष्य मंदिराच्या पायात बळी दिली गेलेली ती सुंदर बाई. त्यांना वाटले, इतकी वर्ष लोटली आहेत म्हणून बरे, नाहीतर तीच कुळवाडी बाई आजच्या सुशिक्षित पांढरपेशांचा पोशाख करून आली आहे असा आपणाला भास झाला असता. डब्यातून हमाल सामान उतरवीत असताना विजय त्या तरुणीला म्हणाला, केशरबाई, हेच तात्यासाहेब कालेलकर. लगेच तात्यासाहेबांच्याकडे वळून त्याने विचारले, डॉक्टरीनबाई कुठे दिसत नाहीत तात्यासाहेब? आजारी बिजारी आहेत की काय? बाकी सध्याच्या काळात केस हवी असली तर स्वतः आजारी पडणे एवढाच काय तो मार्ग? पुष्कळ डॉक्टरांना उरला आहे. विजयच्या या विनोदाने केशरने इतके मनमोकळे हास्य करून स्वागत केले की सुलभा काल आली नाही याबद्दल तात्यासाहेबांचा राग पुन्हा जागृत झाला.
सुलभेच्या गैरहजेरीचे कारण ते सांगणार होते. इतक्यात विजय म्हणाला, तात्यासाहेब, या केशरबाई. यांचे वडील पक्षकार आहेत माझे. मुंबईला असतात ह्या. पण शाळा कॉलेज तर सारी बंद आहेत सध्या. हो, विसरलोच की सांगायला. फार सुंदर गातात या. ज्या विद्यालयात या शिकतात त्याचा जलसा आहे उद्या की परवा. ये हमाल मुंबईच्या गाडीकडे न्यायचेच ते सामान. एखाद्या वेलीला 2च फुले यावीत, पण त्यातून जगाला धुंद करणारा सुगंध पसरत असावा, तसे केशरचे डोळे तात्यासाहेबांना वाटले. या मुलीची आणि विजयची ओळख, सुलभेच्या पत्रातील एका वाक्याची त्यांना आठवण झाली. योगायोगाची वावटळ. त्यांचे मन म्हणत होते, कालपासून ही विचित्र वावटळ सुटली आहे हेच खरे. केशर डब्यात बसल्यानंतर विजयने म्हटले, पहा हवं तर येतो सोबतीला. मान उडवीत व हाताने वेणीच्या शेपट्याशी खेळत केशर म्हणाली, इश्य, बाबांनी आपलं काहीतरीच सांगितलं तुम्हाला. तशी काही भित्री नाही मी. भर दिवसा गाडीतून कोण पठाण तर पळवून नेत नाही ना मला. हे वाक्य केशरच्या तोंडातून बाहेर पडते न पडते तोच तिने किंचित भित्र्या नजरेने बाजूला पाहिले. विजय आणि तात्यासाहेब तिकडे वळून पाहतात. तो एक पठाण सरळ केशर बसली होती त्या विजय आणि तात्यासाहेब तिकडे वळून पाहतात न पाहतात तोच एक पठाण सरळ केशर बसली होती त्या डब्याकडे पाहत उभा आहे असे त्यांना दिसले. त्याचा चेहरा पाहताच तात्यासाहेबांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या नायकिनीच्या खुनाच्या खटल्यात मनोहरचे नाव सांगून हाच मनुष्य सरळ सुटून निघून गेला होता. त्यांना वाटले, काल विठूबरोबरही आपण यालाच पाहिले असावे. शून्य दृष्टीने त्यांनी केशरकडे पाहिले. ती लाडीकपणाने विजयला म्हणत होती, येणार ना उद्याच्या जलशाला? सुलभाताईंनी सोडलं तर मग मीच आता सोडत नाही तुम्हाला. इतक्यात सुलभेचे पत्र आणणारा तो तरुण घाईघाईने गाडी गाठण्यासाठी आला. त्याच्याबरोबर त्याचा स्नेही होताच. त्याच्याकडे पाहून विजय म्हणाला, हे पाहिलेत का कॉम्रेड? तात्यासाहेबांच्या स्वरात इतके आश्चर्य का व्यक्त व्हावे हे विजयला कळले नाही.